पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे। हिंगोलीचे पालकमंत्री सुद्धा यात मागे नाहीत। वसमतमध्ये आमदार नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या सत्कार कार्यक्रमात बोलताना झिरवळ यांनी मिश्किल वक्तव्य केले। माझ्यासारख्या गरीबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केलं, आता मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना याचा जाब विचारणार आहे, असं वक्तव्यही नरहरी झिरवळ यांनी केलेलं आहे। आता झिरवळ यांनी या वक्तव्यावर घुमजाव केलाय। नरहर झिरवळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान ठरेल। बरं का, ते गरीब वगैरे काही नाही। गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे तुमच्याच भागातले आहेत। समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात। समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते। त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर खुपसलं। हे गरीबाचं लक्षण नाही। गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो, खाल्ल्या मिठाला जागतो। नाही, नाराजगी वगैरे काही नाहीये। पाण्याच्या संदर्भात, सिंचनाच्या संदर्भात सुद्धा सगळ्यात कमी व्यवस्था असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली सांगितलं जातं। तर मग अशा गरीब जिल्ह्यात मला गरीबाला पालकमंत्री केलं याचा अर्थ मी ते टोचून नाही बोललो का ते चॅलेंज माझ्यावर दिलंय। तर त्याच्यासाठी पालकमंत्री पदावरून कोकणात असेल, इतर ठिकाणी असेल, नाराजी व्यक्त केली। अशी काही झिरवळ साहेबांची नाराजी आहे माझी कधीही नाराजी राहणार नाही। झिरवाळ आणि नाराजी हे सूत्रच कधी जमलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।